जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। या अंतर्गत जिल्ह्यातील 252 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय संस्थांकडून कामं सुरू आहेत, परंतु काही अशासकीय संस्था संबंधित शासकीय यंत्रणेला कोणतीही पूर्वसूचना न देता कामं सुरू करतायत। ही बाब अत्यंत चुकीची असून अशासकीय संस्थांनी यापुढील कोणतीही कामं पूर्वसूचना न देता सुरू करू नयेत, अन्यथा अशा संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री शेख यांच्यासह सर्व समिती सदस्य व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।